शांती. आज 17/4/2022 अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 25/3/90. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे सर्व अनुभूतींच्या प्राप्तीचा आधार पवित्रता. आज स्नेहाचे सागर बाप दादा आपल्या चारी बाजूच्या आत्मिक मुलांच्या आत्मिक चेहऱ्यांना पाहत आहेत. प्रत्येक ब्राह्मण मुलाच्या चेहऱ्यावर आत्मीयता आहे, परंतु ती क्रमवारीने आहे, कारण आत्मीयतेचा आधार पवित्रता आहे. संकल्प, बोल आणि कर्मामध्ये पवित्रतेला जेवढे धारण केले आहे तेवढे आत्मीयतेची झलक चेहऱ्यावर दिसून येते. ब्राह्मण जीवनाची चमक पवित्रता आहे. निरंतर अतींद्रिय सुख आणि स्वीट सायलेन्स म्हणजे गोड शांतीचा विशेष आधार पवित्रता आहे. पवित्रता क्रमवारीने आहे, तर ह्या अनुभूतींची प्राप्तीसुद्धा क्रमवारीने आहे. जर पवित्रता पहिल्या क्रमांकात आहे तर बाबाद्वारे अनुभूतींची प्राप्तीसुद्धा पहिल्या क्रमांकाची आहे. पवित्रतेची चमक स्वतःच निरंतर चेहऱ्यावर दिसून येते. पवित्रतायुक्त आत्मीयतेचे नयन सदैव निर्मळ दिसून येतात. सदैव नयनमध्ये आत्मा आणि आत्मिक पित्याच्या झलकचा अनुभव होतो. आज बाप दादा सर्व मुलांची विशेष ही चमक आणि झलक पाहत आहेत. तुम्ही सुद्धा आपल्या आत्मिक पवित्रतेच्या चेहऱ्याला ज्ञानाच्या आरशामध्ये पाहू शकता, कारण विशेष आधार पवित्रता आहे. पवित्रता फक्त ब्रह्मचर्याला म्हणत नाहीत, परंतु सदैव ब्रह्मचारी आणि सदैव ब्रह्माचारी म्हणजे ब्रह्मा बाबांच्या आचरणावर प्रत्येक पाऊल ठेवून चालणारे. त्यांचे संकल्प, बोल आणि कर्मरूपी पाऊल स्वाभाविकरित्या ब्रह्मा बाबांच्या पावलावरच असणार, ज्यालाच आपण फूट स्टेप म्हणतो. त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये ब्रह्मा बाबांचे आचरण दिसेल. म्हणजे ब्रह्मचारी बनणे कठीण नाही, परंतु मन, वाणी, कर्माचे पाऊल ब्रह्माचारी असावे ह्याची चेकिंग करण्याची आवश्यकता आहे. आणि जे ब्रह्माचारी आहेत त्यांचा चेहरा आणि चलन अर्थात वागणूक सदैव अंतर्मुखी व अतींद्रिय सुखाची अनुभव होईल. एक विज्ञानाचे साधन आहेत आणि ब्राह्मण जीवनामध्ये ज्ञानाचे साधन आहेत. तर ब्रह्मचारी आत्मा विज्ञानाचे साधन किंवा ज्ञानाच्या साधनाच्या आधारावर सदैव सुखी राहत नाही, परंतु साधनांना सुद्धा आपल्या साधनेच्या स्वरूपामध्ये कार्यात लावतात. साधनांना आधार बनवत नाहीत, परंतु साधनेच्या आधारावर साधनांना उपयोगात आणतात. जसे काही ब्राह्मण आत्मे कधी कधी म्हणतात की आम्हाला ही संधी मिळाली नाही, ह्या गोष्टीची मदत मिळाली नाही, ही सोबत मिळाली नाही, म्हणून खुशी कमी झाली, किंवा सेवेचा स्वतःचा उमंग उत्साह कमी झाला. सर्वप्रथम तर खूप अतींद्रिय सुख होते, उमंग उत्साह पण होता. मी आणि माझे बाबा ह्याशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. परंतु जास्त करून 5 वर्षांपासून 10 वर्षांमध्ये स्वतःच कधी कसे तर कधी कसे अनुभव करू लागतात. ह्याचे कारण काय आहे? पहिल्या वर्षापासून 10 वर्षात उमंग उत्साह तर 10 पटीने वाढला पाहिजे, मग कमी का झाला? ह्याचे कारण हेच आहे की साधनेच्या स्थितीमध्ये राहून साधनांना कार्यामध्ये लावले नाही.
कोणत्या तरी आधाराला आपल्या प्रगतीचे आधार बनवता आणि तो आधार हलला तर मग उमंग उत्साह पण हलतो. तसे आधार घेणे काही वाईट नाही, परंतु आधारालाच फाउंडेशन बनवता. मग त्यामधून बाबा निघून जातात आणि आधारालाच फाउंडेशन बनवता. ह्यामुळे हलचल काय होते? ते असते तर असे झाले नसते, ते असतील तर असे होईल, हे तर खूप आवश्यक आहे असा अनुभव व्हायला लागतो. आणि मग साधना आणि साधनचा समतोल राहत नाही. साधनकडे बुद्धी आकर्षित होते, साधनेकडे बुद्धी कमी जाते. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये, सेवेमध्ये बाबांच्या आशीर्वादाचा अनुभव करत नाहीत. आणि आशीर्वादाचा अनुभव न झाल्याने साधनद्वारे सफलता मिळते तर उमंग उत्साह खूप चांगला राहतो. आणि जर सफलता कमी मिळाली तर उमंग उत्साह पण कमीच मिळतो. साधना म्हणजे शक्तिशाली आठवण, निरंतर बाबांसोबत हृदयाचा संबंध. साधना ह्याला म्हणत नाहीत की फक्त योगात बसले, परंतु जसे देहाने बसता तसे हृदय, मन, बुद्धी एक बाबांजवळच असावे. देह जरी इथे बसलेला असेल तरी मन एकीकडे, बुद्धी दुसरीकडे जाते, हृदयामध्ये दुसरेच काही चालते. ह्याला तर साधना म्हणत नाहीत ना. हे मन, बुद्धी, हृदय आणि देह चारही बाबांसोबत समान स्थितीमध्ये राहतील. ही आहे यथार्थ साधना. तर समजले? जर यथार्थ म्हणजे अर्थसहित साधना होत नसेल तर ती आराधना सुरू होते. पूर्वी पण सांगितले होते की कधीतरी आठवण करता आणि कधी तक्रार करता. आठवणीमध्ये तक्रारीची आवश्यकता नाही. साधना करणाऱ्यांचा आधार सदैव एक बाबाच असतात. आणि जिथे बाबा आहेत तिथे सदैव मुलांची उडती कला आहे. उडती कला कमी होणार ना, परंतु अनेक गुणांनी ती वाढत जाईल. कधी वर तर कधी खाली, यामध्ये थकवा जाणवतो. जर तुम्ही कोणत्याही अस्थिर स्थानावर बसले आहात तर काय होईल? जसे रेल्वेमध्ये खूप हल्ल्याने कधी खूप उमंगोत्साहाने उडता, कधी मध्येच राहता आणि कधी खाली येता, तर ती हलचल झाली ना. आणि म्हणून थकून जातात किंवा उदास होतात. मग विचार करतात की असेच चालायचे आहे का? परंतु जो साधनाद्वारे बाबांसोबत आहे त्याच्यासाठी संगम युगात सर्व काही नवीनच नवीन आहे असा ते अनुभव करतात. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संकल्पामध्ये नवीनता, कारण प्रत्येक पावलाला उडती कला म्हणजे प्राप्तीमध्ये प्राप्तीच होत राहते. प्रत्येक वेळी प्राप्ती आहे. संगम युगावर प्रत्येक वेळेस बाबा वारसा आणि वरदानाच्या रूपात प्राप्ती करतात. तर प्राप्तीमध्ये खुशी होते आणि खुशीमध्ये उमंग उत्साह वाढत राहतो, कमी कधी होत नाही. जरी माया आली तरी सुद्धा विजयी बनण्याची खुशी होते, कारण मायावर विजय प्राप्त करणारे नॉलेजफुल म्हणजे ज्ञानसंपन्न बनले आहात. तर 10 वर्ष आल्यांना 10 पटीने आणि 20 वर्ष आल्यांना 20 पटीने आनंद होतो. असे तर फक्त म्हणण्यासाठी म्हणतात, परंतु अनेक पटीने होतो. पुढे ह्या वर्षात काय करणार? उमंग उत्साह तर बाबाद्वारे मिळालेली आपली संपत्ती आहे. बाबांच्या संपत्तीला आपले बनवले आहे. तर मग संपत्तीला वाढवले जाते का कमी केले जाते? ह्या वर्षी विशेष 4 प्रकारच्या सेवेकडे लक्ष द्यायचे आहे, अधोरेखित करायचे आहे. पहिला क्रमांक आहे स्वसेवा, दुसरा विश्वसेवा, तिसरा मनसा सेवा, एक आहे वाणीद्वारे सेवा
आणि दुसरी आहे मनसाद्वारे सेवा, तर ही पण विशेष आहे. आणि चौथा यज्ञ सेवा. जिथे पण असणार, ज्या सेवा स्थानावर असणार, ती सर्व सेवा स्थान यज्ञ कुंड आहेत. असे नाही की फक्त मधुबनच यज्ञ आहे आणि तुमचे स्थान यज्ञ नाही. यज्ञ सेवा म्हणजे कर्मनाद्वारे काहीतरी सेवा जरूर करायची आहे. बापदादांजवळ 3 प्रकारच्या सेवेचे खाते सर्वांचे जमा होते. मनसा, वाचा आणि कर्मना, तन, मन आणि धन. काही ब्राह्मण विचार करतात, आपण तर धनाने सहयोगी बनू शकत नाही, सेवा करू शकत नाही, कारण आपण तर समर्पित आहोत. धन कमवतच नाही तर मग धनाने सेवा कसे करणार? परंतु समर्पित आत्मा जर यज्ञाच्या कार्यामध्ये आपल्या अटेन्शनने इकॉनॉमी करते, म्हणजे बचत करते, तर जसे धनाची बचत केल्यासारखे आहे. ते बचत झालेले धन आपल्या नावाने ते जमा करतात. हे सूक्ष्म खाते आहे. आणि जर कोणी नुकसान केले तर खात्यामध्ये ओझे जमा होते व जे बचत करतात त्यांच्या धनाच्या खात्यामध्ये ते जमा होते. यज्ञाचा एक एक कण मोहरसारखा आहे. जर यज्ञाची मनापासून बचत केली तर त्याची मोहर एकत्रित होत राहतात. दुसरी गोष्ट, जर समर्पित आत्मा सेवाद्वारे दुसऱ्यांच्या धनाला सफल करते तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा हिस्सा जमा होतो. म्हणून सर्वांचे 3 प्रकारचे खाते आहेत. तिन्ही प्रकारच्या खात्याचे पर्सेंटेज चांगले असायला हवेत. काही जण समजतात की आम्ही तर वाचा सेवेमध्ये खूप व्यस्त आहोत, आमची ड्युटी वाचा सेवेचीच आहे, मग मनसा आणि कर्मनामध्ये पर्सेंटेज कमी होतात. परंतु असा बहाणा चालणार नाही. वाणीच्या वेळेस जर मनसा आणि वाचाची एकत्रित सेवा केली तर त्याचा निकाल काय लागणार? मनसा आणि वाचा सेवा एकत्रित होऊ शकतात, परंतु वाचा सहज आहे, म्हणजे वाणी सेवा सहज आहे. मनसामध्ये अटेन्शन देण्याची गरज आहे, म्हणून वाचा सेवेचे तर जमा होते, परंतु मनसाचे खाते रिकामेच राहते. आणि वाचामध्ये बाबांपेक्षा पण मुलं हुशार आहेत. आता पहा, आजकालच्या बडी दिदींपेक्षा छोटे छोटे पण चांगले भाषण करतात, कारण नवीन रक्त आहे ना. प्रगती करत रहा. बाप दादा तर पाहून खुश होतात, परंतु मनसाचे खाते तर रिकामेच राहील, कारण प्रत्येक खात्याला 100 गुण आहेत. फक्त स्थूल सेवेला कर्मना सेवा म्हणत नाहीत. कर्मना म्हणजे संगठनमध्ये संबंध संपर्कात येणे, हे कर्माच्या खात्यामध्ये जमा होते. तर काही जणांच्या 3ही खात्यांमध्ये बराच फरक आहे आणि ते खुश होतात की आम्ही तर खूप सेवा करतो. खुश रहा, परंतु खाते रिकामे राहू नये, कारण बाप दादा तर मुलांचे स्नेही आहेत ना. मग अशी तक्रार येऊ नये की आम्हाला सांगितले सुद्धा नाही की असे पण होते. त्यावेळी बाप दादा हे मुद्दे आठवण करून देतील. TV चित्र समोर येईल. म्हणून ह्या वर्षी सेवा भरपूर करा, परंतु ह्या 3ही प्रकारचे खाते आणि 4 प्रकारची सेवा सोबत करा. वाचाचे खाते भारी झाले आणि मनसा कर्मना हलके झाले तर काय होईल? समतोल राहणार नाही. समतोल न राहिल्याने उमंग उत्साह सुद्धा खालीवर होत राहील. एक तर अटेन्शन ठेवायचे आहे, परंतु बाप दादा सतत म्हणतात अटेन्शनला टेन्शनमध्ये बदलायचे नाही. काही वेळेस अटेन्शनलाच टेन्शन बनवतात. असे करायचे नाही. सहज आणि स्वाभाविकरित्या अटेन्शन असू द्या, म्हणजे लक्ष असू द्या. डबल लाईट स्थितीमध्ये स्वाभाविक लक्ष राहते. अच्छा, सदैव आपला चेहरा
आणि वागणुकीमध्ये पवित्रतेच्या आत्मीयतेची चमक असणाऱ्या, सदैव प्रत्येक पावलामध्ये ब्रह्मचारी श्रेष्ठ आत्मा, सदैव आपल्या सेवेच्या सर्व खात्यांना भरपूर ठेवणाऱ्या, सदैव मनापासून आपल्या उन्नतीचा दृढ संकल्प करणाऱ्या, नेहमी स्वउन्नतीसाठी स्वतःला पहिला क्रमांक निमित्त आत्मा बनवणाऱ्या, असे बाबांचे प्रिय आणि विशेष ब्रह्मा माचे प्रिय. आज ब्रह्मा माचा दिवस साजरा केला ना, तर ब्रह्माचे राजदुलारी म्हणजे अतिप्रिय मुलांना ब्रह्मा मातेची आणि विशेष बाबांची हृदयातून प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर मधुबन निवासींसोबत वार्तालाप. मधुबन निवासींना चांगल्या आणि सुवर्ण संधी मिळतात, म्हणून विश्व नाटकानुसार ज्यांना वेळोवेळी सुवर्ण संधी मिळतात त्यांना बाप दादा सर्वात मोठे चान्सलर म्हणतात, म्हणजे संधीचे सोने करणारे म्हणतात. सेवेचे फळ आणि बळ दोन्ही त्यांना प्राप्त होतात. बळ सुद्धा मिळते, ते बळ सेवा करत आहे, आणि फळ सदैव शक्तिशाली बनवून उन्नती करते. सर्वात जास्त मुरली कोण ऐकतात? मधुबन निवासीच ना. दुसरे मोजून मापून मुरली ऐकतात, आणि तुम्ही तर नेहमीच मुरली ऐकत राहता. ऐकण्यामध्ये सुद्धा पहिला क्रमांक आहात, आणि करण्यामध्ये पण पहिला क्रमांक आहात का कधी दुसऱ्या क्रमांकाचे होता? जे जवळ असतात त्यांच्यावर विशेष प्रेम असते, तर बाप दादांचे सुद्धा विशेष प्रेम आहे. करायचेच आहे आणि पहिल्या क्रमांकात करायचे आहे. कशामध्ये पण क्रमांक मागे जायला नको. सर्व जमेचे खाते पहिल्या क्रमांकात भरपूर असायला हवे. एक सुद्धा खाते जरा पण रिकामे राहू नये. जसे मधुबनमध्ये सर्व प्राप्ती आत्मिक किंवा शारीरिक सर्व पहिल्या क्रमांकात मिळतात, तसेच करण्यामध्ये पण सदैव पहिला क्रमांक असावा. नंबर 1 ची निशाणी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये विन करणे, म्हणजे जिंकून घेणे. जर जिंकून घेता तर जरूर नंबर 1 आहात. विन कधी कधी आहात, म्हणजे जिंकणारे कधी कधी आहात, तर तो नंबर 1 नाही. तुम्हा सर्वांना सेवेची खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. सेवेचे प्रमाणपत्र तर बरेच मिळाले आहेत, आणि दुसरे कोणते प्रमाणपत्र घ्यायचे आहे? एक, आपल्या पुरुषार्थामध्ये दिलपसंद आहात. दुसरे, प्रभू पसंद, आणि तिसरे, परिवार पसंद असावे. हे तीनही प्रमाणपत्र प्रत्येकाला घ्यायचे आहेत. असे नाही की एक सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र असावे आणि दिलपसंदचे दुसरे नाही. तिन्ही पण पाहिजे. तर बाप पसंद कोण आहेत? जे बाबांनी म्हटले ते लगेच केले, ह्याला म्हणतात प्रभू पसंदचे सर्टिफिकेट. आणि स्वपसंद म्हणजे स्वतःच्या आणि बाबांच्या मनात एकच असावे. आपले हदचे दिलपसंद नाही, परंतु जे बाबांच्या हृदयात तेच माझ्या हृदयात असावे. जे बाबांना पसंद आहे तेच मला पसंद आहे. ह्याला म्हणतात दिलपसंदचे सर्टिफिकेट. आणि परिवारच्या संतुष्टतेचे सर्टिफिकेट. हे तिन्ही सर्टिफिकेट घेतले आहेत का? तर हे जे प्रमाणपत्र मिळते ते व्हेरीफाय सुद्धा करावे लागते, म्हणजे ह्याची पडताळणी पण करावी लागते. मोठ्यांकडून ह्याची पडताळणी करून घ्यावी लागेल. बाबा तर लगेच संतुष्ट होतात, परंतु इथे सर्वांना संतुष्ट करायचे आहे. तर जे सोबत राहतात त्यांच्याकडून हे प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावे लागेल. बाबा तर जास्त रहेमदिल दयावान आहेत, तर ते जरूर हो म्हणतील. परंतु सर्वांचे डिपार्टमेंट निर्विघ्न आहेत का?
स्वतः आपण सुद्धा निर्विघ्न आहोत का? सेवेचा सुगंध संपूर्ण विश्वामध्ये पसरतो आणि तो सूक्ष्मवतनपर्यंत पण जातो. आता फक्त या तीनही प्रमाणपत्रांना पडताळणी करून घ्यायची आहे. ह्यानंतर भारतवासींसोबत मुलाखत. असा अनुभव होतो का की सुखदाता बाबांसोबत सुखी मुलं बनलो आहोत? बाबा सुखदाता आहेत तर मुलं सुद्धा सुख स्वरूपच असतील ना? का कधी दुःखाची लहर येते? सुखदात्याच्या मुलांजवळ दुःख कधी येऊ शकत नाही, कारण सुखदाता बाबांचा खजाना स्वतःचा खजाना झाला आहे. सुख स्वतःची संपत्ती झाली आहे. सुख, शांती, शक्ती, खुशी हे तुमचेच खजाने आहेत. आता जे बाबांचे खजाने आहेत ते तुमचे खजाने झाले आहेत. तर आता बालकच मालक बनले आहेत ना. भारत सुद्धा कमी नाही. प्रत्येक ग्रुपमध्ये भरपूर येतात. बाबा पण पाहून खुश होतात. 5000 वर्षांपूर्वी हरवलेली मुलं जर पुन्हा मिळाली तर किती खुशी होईल. जर कोणी 10-12 वर्षाचा मुलगा हरवलेला पुन्हा मिळाला तर किती आनंद होतो. आणि हे तर 5000 वर्ष बाबा आणि मुलं वेगळे झाले होते. आता ते पुन्हा येऊन भेटले आहेत म्हणून खूप खुश आहेत. सर्वात जास्त खुशी कोणाजवळ आहे? सर्वांजवळ आहे ना, कारण हा खुशीचा खजाना एवढा मोठा आहे जो किती पण घ्या, किती जणांना पण वाटा, हा अखूट खजाना आहे. म्हणून प्रत्येक जण अधिकारी आत्मा आहे. असे आहात ना. संगम युगाला कोणते युग म्हणतात? संगम युग खुशीचे, आनंदाचे युग आहे. इथे खजानेच खजाने आहेत. जेवढे पाहिजे तेवढे खजाने लुटू शकता. धनवान भवचे, सर्व खजाने भवचे वरदान मिळाले आहेत. सर्व खजान्यांचे वरदान प्राप्त आहे. ब्राह्मण जीवनामध्ये तर आनंदच आनंद आहे. हा आनंद किंवा ही खुशी कधी नष्ट तर होत नाही ना. माया खजान्याची चोरी तर करत नाही ना. जे सावध आणि हुशार असतात त्यांचा खजाना कधीच कोणी लुटू शकत नाही. परंतु जर थोडासा अलबेला पण आला, म्हणजे जर आळशी झाले, तर खजाना कोणी लुटू शकतो. तुम्ही तर सावध आहात ना. सदैव जागती ज्योत रहा, तर मायाची हिम्मतच नाही जी खजाना लुटून नेऊ शकेल. अच्छा, जेथून पण आले आहात पद्मापदम भाग्यवान आहात. हेच गाणे गात रहा. सर्व काही मिळाले. 21 जन्मांसाठी गॅरंटी आहे की हे खजाने तुमच्या सोबतच राहतील. एवढी मोठी गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. तर हे गॅरंटी कार्ड घेतले आहे ना. हे कार्ड कोणी साधारण आत्मा देणारी नाही, दाता देत आहेत. म्हणून कोणतीच भीती नाही आणि कोणताच संशय नाही. आजचे वरदान आहे फॉलो फादर, म्हणजे पित्याचे अनुसरण करत सुपात्र बनून प्रत्येक कर्मामध्ये प्रमाण देणारे सफलता स्वरूप भव. विस्तार आहे जे पित्याचे अनुसरण करणारे मुलं आहेत तेच समान आहेत, म्हणजे बाबांसारखे आहेत. कारण जे बाबांचे पाऊल तेच तुमचे पाऊल. बापदादा सुपात्र त्यांना म्हणतात जे प्रत्येक कर्मामध्ये प्रमाण देतात. सपूत म्हणजे सुपात्र, अर्थात सदैव बाबांच्या श्रीमतचा हात आणि साथ अनुभव करणारे. जिथे बाबांची श्रीमत आणि वरदानांचा हात आहे तिथे सफलता तर आहेच. म्हणून कोणतेही कार्य करताना स्मृतीमध्ये हेच ठेवा की बाबांच्या वरदानाचा हात माझ्यावर आहे. आजचे बोधवाक्य आहे हिरेतुल्य श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहून केलेले कर्मच मूल्यवान कर्म आहेत. ह्यानंतर एक सूचना आहे.
आज महिन्याचा 3रा रविवार आहे. तरी सर्व राजयोगी तपस्वी भाऊ बहिणींनी संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत विशेष योग अभ्यासाच्या वेळेस आपल्या इष्टदेव रहमदिल दाता स्वरूपामध्ये स्थित होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याची सेवा करा. ओम शांती.